महादेवी परत यावी सर्वांची इच्छा असं फडणवीस म्हणतात। हत्तीण परत आणण्याकरता मुख्यमंत्र्यांचा पुढाकार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आहे। नांदणी मठाचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। राज्य सरकार पूर्ण ताकदीने नांदणी मठासोबत असल्याचं मुख्यमंत्री आश्वस्त करतात। नेमकी 48 तास प्रवास केल्यानंतर तिथं पोहोचल्यावर अनफिट कशी झाली, तिला मल्टिपल फ्रॅक्चर कसं झालं, संधिवात कसा आला, या प्रश्नाचं उत्तर वनताराकडून शासनानं घ्यावं अशी मागणी केली। एकूणच वनतारा आणि पेटा हे दोन्ही संशयाच्या भोवऱ्यात आहेत। खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा सांगितलं की माझी माहिती अशी आहे की 3 ते 4 हत्ती वनतारामध्ये गेलेले आहेत, पण ते आज हयात नाहीत। मग याचं कधीतरी याची माहिती घ्यावी लागेल। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या माधुरी हत्तीच्या निमित्तानं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन मठाच्या माध्यमातून करण्यात यावं आणि महाराष्ट्र सरकार त्याला इंटरव्हेन्शन त्याच्यामध्ये पार्टी विल इंटरव्हेन्शन पिटिशन दाखल करेल आणि ही सर्वसामान्य जनतेची जी काही जनभावना आहे ती महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मांडू आणि कदाचित हे जे पाळीव हत्ती आहेत, कॅप्टिव्ह हत्ती आहेत, त्यांच्यासाठी उपचाराची त्यांना संवर्धनाची जबाबदारी राज्य सरकार घेईल। सुप्रीम कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही। HPC पुढे जाऊन त्याचा मार्ग निघणार नाही आणि म्हणून मठसंस्थान हे सुप्रीम कोर्टामध्ये जाईल। सरकार सकारात्मक बाजू तिथं मांडेल असं आम्ही सरकारला विनंती केलेलं आहे। आम्हाला तीच अपेक्षा सरकारकडून आहे, कारण की सरकारच्या वन खात्याचे रिपोर्ट जे आहेत त्या रिपोर्टवरच HPCनं निर्णय घेतला, सुप्रीम कोर्टानं त्याच्यावर शिक्कामोर्तब केला। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये गव्हर्नमेंटची भूमिका, सरकारच्या वन खात्याची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असणार। ही भूमिका जर सक्षमपणे सरकारनं मांडली सुप्रीम कोर्टात तरच हा हत्ती मिळायला आम्हाला मदत त्या ठिकाणी होणार आहे। आणि म्हणून बॉल आता सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सरकार कशा पद्धतीनं भूमिका मांडते, आज तरी सकारात्मक भूमिका सरकारने घेतलेली आहे। आम्ही त्याचं निश्चितपणे स्वागत करतो आणि लवकरात लवकर हा हत्तीने मठामध्ये मिळावी एवढीच आम्हा सगळ्यांची अपेक्षा असणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।